शनीच्या नावाने इतकं का घाबरवलं जातं लोकांना? हे अतिशय चुकीचं आहे. चांगला शनी असतो अशी लोक पुण्यवान असतात. शनी हा तुमच्याकडून तुमची कर्म धुवून घेतो. तुमच्या पत्रिकेत तुमचे भोग जे आहेत ना ते नष्ट करतो. हे शनी नाहीये. भोगा आणि मुक्त व्हा. नमस्कार. ज्योतिष भास्कर सुशील कोराड यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. वेगवेगळ्या ग्रहांचे कसे परिणाम आपल्या आयुष्यावरती होतात याबद्दल आपण चर्चा करतोय. मागच्या एपिसोडमध्ये गुरु या ग्रहाबद्दल आपण बोललो. त्यानंतर पुढचा सौरमालेतला सगळ्यात महत्त्वाचा ग्रह, अतिशय संथ गतीने चालणारा ग्रह, 1-2.5 वर्षांनी राशी बदलणारा ग्रह आणि आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न या ग्रहाभोवती फिरतात, तो म्हणजे शनी. आणि याबद्दलच आपण आजच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. नमस्कार. आणि शनी ग्रह हा स्लोनेस ला रिप्रेझेंट करतो किंवा तो स्लो चालतो. म्हणजे नेमकं तो काय परिणाम आपल्या आयुष्यात? मी नेहमी म्हणतो की हे ग्रह कुठे आकाशात नसून तुमच्या शरीरातली तत्व आहेत. शनी हे वायू तत्व म्हटलेलं आहे. वायू तत्व म्हणजे वायूचा स्पीडने वायू कंट्रोल करणारा हे तुमच्या शरीरात तत्व आहे. शनी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी 2.5 वर्ष घेतो. म्हणून त्याला मंदगती किंवा सगळ्याच ज्याला म्हणतात की संथ गतीने चालणारा असा ग्रह म्हणतो. आपल्या पत्रिकेतील शनी हा आपल्याला कर्म दाखवतो. कर्माचा कारक म्हणून शनी बघायला पाहिजे. मग ते पूर्वसंचित असू दे किंवा आपलं या जन्माचं एक कर्म असू दे किंवा याच्यातून निर्माण होणारी फलनिष्पत्ती असू दे. बरोबर. बऱ्याचदा शनीचा संबंध हा तुमच्या आयुष्यात होणाऱ्या संघर्षाशी जोडला जातो. तर ते कितपत खरं आहे? अगदी बरोबर आहे. त्याला म्हणूनच संथ गती म्हटलेलं आहे की हा शनी पटकन पास होत नाही की एक मी आता पटकन याच्यातून दुसऱ्या कर्मात शिफ्ट होतो. ते कर्म कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 वर्ष भोगावं लागतं. आणि जेव्हा शनीची 7.5 असते त्यावेळी 7.5 वर्ष तुम्हाला ते भोगावं लागतं. शनीचा दुसरा अर्थच आहे कर्मबंधन. त्याला बंधन हे मुद्दाम जोडलेलं आहे कारण की ते तुम्हाला करावंच लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. शनी म्हणजे हा कर्मठपणा आहे, हा सातत्य आहे आणि शनी म्हणजे संघर्ष आहे. शनी म्हणजे इझी मनी किंवा स्पीड किंवा पटकन काहीतरी आपण मिळवणं असं नाही आहे. त्यासाठीच त्याला आपण 2 राशी दिलेल्या आहेत. एक म्हणजे मकर राशी जी 10व्या स्थानात येते. याला आपण कर्मस्थान म्हटलेलं आहे. आणि त्या कर्मातून निर्माण होणारे जे फळं आहे ते 11व्या स्थानात बघतो, जे आपल्याला शनी आपल्या मेहनतीने देतो. म्हणून त्याला लाभस्थान असं म्हटलेलं आहे. बरोबर. पण मला विचारायचं आहे की शनीच्या नावाने इतकं का घाबरवलं जातं लोकांना? कारण ही काही नावं आहेत की त्याचं नाव घेऊन लोकांना खूप घाबरवलं जातं. पण मग कितपत ते योग्य आहे आणि कसं ते चुकीचं आहे? नाही, नाही. हे अतिशय चुकीचं आहे. शनी हा घाबरण्याची वस्तू नाही आहे. शनी हा उलट ज्यांच्या पत्रिकेत चांगला शनी असतो अशी लोकं पुण्यवान असतात. शनी हा तुमच्याकडून तुमची कर्म धुवून घेतो. शनी तुमच्या पत्रिकेत तुमचे भोग जे आहेत ना, ते नष्ट करतो. अत्यंत पवित्र आणि अत्यंत चांगलं असं हे शनी ग्रह आपण मानतो आणि म्हणून त्याची पूजा करतात लोकं. आता ही जी लोकं आहेत जी ज्यांच्या मनात अत्यंत म्हणजे चुकीचे हेतू असतात, चुकीचे विचार असतात किंवा घाबरतात ते आपल्या कर्मांना, म्हणून ते शनीला घाबरतात, की मी पटकन काहीतरी करतो आणि याच्यातून मोकळा होतो. हे शनी नाहीये. भोगा आणि मुक्त व्हा. तुम्ही जे जे केलंय त्या त्या पद्धतीने तुम्हाला भोगावं लागेल हेच शनी दाखवतो. ज्यांच्या पत्रिकेत चांगला शनी असतो ना, ही व्यक्ती अत्यंत न्यायप्रधान असते. दशमात शनी असेल तर कायद्याच्या विषयक काम करतात. लग्नस्थानात शनी असेल तर अशा व्यक्तींना संघर्ष असतो, पण अशा व्यक्ती सरकार दरबारी सुद्धा छान काम करू शकतात. 12व्या स्थानात शनी असेल तर कोर्ट कचेऱ्यामध्ये लक्षणीय अपयश येतं. 12व्या स्थानात शनी असेल तर अशा व्यक्ती पूर्वसंचित किंवा अध्यात्माकडे त्यांचा ओढा असतो. पण याचा अर्थ त्यांना संसार सुख मिळत नाही. 7व्या स्थानात ज्यांच्या शनी असतो त्यांच्या पण पत्रिकेमध्ये एक तर लग्न उशिरा होतं किंवा पतीचा स्वभाव आणि यांचा स्वभाव वेगळा असतो. आणि ज्यांच्या 4थ स्थानात शनी असतो यांना नेहमीच आपल्या घरापासून लांब राहावं लागतं मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या. म्हणजे शनी हा किती महत्त्वाचा ग्रह आहे. म्हणजे आपल्या आयुष्यातले जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्याच्यावरती शनीचा खूप प्रभाव असतो. अनेकदा असंही म्हटलं जातं, की शनी तुम्हाला जर शनीचे प्रभाव चांगले हवे असतील, तर जी अंडर प्रिव्हिलेज्ड किंवा थोडी खालच्या स्तरावरती जी कामं करणारी लोकं आहेत, जी काय म्हणतात मजूर वर्ग आहे, यांचा तुम्ही सन्मान ठेवलात तर तुम्हाला शनीचे चांगले परिणाम मिळतात, असं अनेकदा सांगितलं जातं. तर हे कितपत खरं आहे? अगदी एक्झॅक्टली करेक्ट आहे. शनी म्हणजे नम्र व्हा. शनी म्हणजे कधीही मालक नका बनू, सेवक व्हा. मग त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही डिसिप्लिन्ड किंवा शिस्तबद्ध आयुष्य जगा, नम्रपणे जगा आणि फळाची अपेक्षा न करता सेवाभावी वृत्ती ठेवा. शनी प्रसन्न होतो. तुमची कशीही कर्म असू दे त्याचा विलय होतो. म्हणजे शनी इतका दयाळू आहे की तुम्ही जर का चांगली कर्म केलीत, नम्र राहिलात, अहंकार सोडला,
तर हा शनी तुम्हाला तुमच्या कर्मफलातून मुक्तता देऊ शकतो, जे कोणीच देऊ शकत नाही. म्हणून पत्रिकेमध्ये मी नेहमी म्हणतो की 6वं स्थान, ज्याला सेवास्थान म्हणलेलं, तिथे जर शनी असेल तर अशा व्यक्ती कन्सल्टंट होतात, सर्व्हिसेससुद्धा सोसायटी करतात. 8व्या स्थानात जर शनी असेल तर दीर्घायुष्य होतात आणि अशी लोक मानसिकता किंवा लोकांच्या आयुष्यावर प्रभाव करणारी वक्तव्य करू शकतात. अर्थातच 8व्या स्थानात शनी असेल तर दीर्घायुष्य आहे नक्की आहे, पण त्याच्याचबरोबर दीर्घ किंवा लांब चालणारे रोग किंवा हे पण बघता येतात. म्हणजे दोन्ही बाजूनी शनीचा खूप आपण अभ्यास करता आला पाहिजे. शनी हा एका बाजूनी कव्य कठोर आहे, पण एका बाजूनी जर का शनी बिघडलेला असेल तर दारिद्र्य आहे, काळोख आहे, अंधकार आहे, अपंगत्व आहे. म्हणून शनी आपला चांगला व्हावा किंवा शनी पुढच्या जन्मी आपल्याला चांगला मिळावा म्हणून याच जन्मी आपली कर्म चांगली ठेवावीत, सेवाभावी वृत्तीने वागावं, कोणाशीही अहंकाराने वागू नये, कोणावरही अन्याय करू नये, हीच शनीची शिकवण आहे. शिस्तबद्ध आयुष्य, नियमितपणे व्यायाम करणं. म्हणूनच तर हनुमंताची सेवा का करतात किंवा हनुमंताची उपासना का करतात, की त्याच्यामुळे वायुतत्व चांगलं होतं, शनी तुम्हाला भरभरून देतो. खरं जसं तुम्ही म्हणालात की शनी भरभरून देतो, अशी अनेक उदाहरणं देखील मी बघितलेली आहेत की ज्यांनी आधी स्ट्रगल खूप केलं, पण नंतर जे त्यांना मिळालं ते खूप काळ टिकणार, म्हणजे ते लॉंग लास्टिंग त्यांना मिळालं. करेक्ट. पुढचा माझा प्रश्न आहे की शनीची 7.5 हा जो विषय आहे, हा अनेक लोकांसाठीचा फार कोडा आहे हा विषय, म्हणजे की नेमकं 7.5 घडतं काय, तर त्याबद्दल मला जरा जाणून घ्यायचं. सिंपल भाषेत सांगायचं तर सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगतो, शनीची 7.5 ही चंद्र राशींना लागते. आपल्या राशीवरनं किंवा पुढे मागं शनी जात असेल तर त्याला 7.5 असं म्हणतात. आणि हा काळ असतो ज्यावेळी चंद्राच्या राशीवरनं शनी जात असतो, म्हणजे तो तुमच्या मानसिकतेवरनं आणि तुमच्या जीवनावरनं जात असतो. शनीचं भ्रमण हे नेहमीच आपल्याला संघर्ष आणि संथपणा देते. त्याचा परिणाम आपल्या गतीवर पडतो, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पडतो आणि आपला अहंकार नष्ट करून घेऊन जातो तो. म्हणून 7.5 प्रत्येकाच्या आयुष्यात यायलाच पाहिजे. त्याने माणूस जमिनीवर येतो आणि तो आपला अहंकार सगळा त्याचा विलय होतो. काही लोक जर त्यांनी तो अवलंबला तर चांगल्या अर्थाने होतो. जी लोक तो सोडायला तयार नसतात त्यांना शनी जमिनीवर आणून ठेवतो. निश्चितच म्हणून लोक 7.5 घाबरतात. त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, 7.5 आपलं वर्तन बदलावं किंवा कमीत कमी आपण अहंकार तरी सोडावा. निश्चित तुम्हाला त्याचा काही दुष्परिणाम जाणवणार नाहीत आणि सत्याने किंवा सच्चाईने वागायचा प्रयत्न करावा. खरंय. 7.5 नंतर पुढचा की ढैया ज्याला म्हणतात, शनी की ढैया चल रही है, तर ते नेमकं काय असतं? आणि ढैया म्हणजे शनीचं भ्रमण आहे. म्हणजे तुमच्या चंद्र राशीकडून 7व्या किंवा 8व्या स्थानात समोरून जरी जात असेल तरी त्याला म्हणतात, त्याला ढैया लागलेली आहे. ओके. आणि मग त्याचे काय परिणाम बघा? खरं सांगायचं तर शनीचे परिणाम फक्त चंद्र राशीवरनं जाताना पाहायचे असतात. त्याच्या समोरून शनी चाललाय असं तर प्रत्येक राशीच्या समोरून कधी ना कधी तो चाललेला असतो. म्हणजे काय त्याला ती ढैया लागलेली नाही. शनी जर पाहायचा असेल तर टेक्निकली तुम्ही फक्त चंद्र राशीच्या पुढे मागे जात असताना त्याचा अभ्यास करायचा असतो. तर जसं तुम्ही कायम सांगता की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या पाळल्याने तुम्हाला तुमच्या शनीचे परिणाम हे काय म्हणतात ना, की थोडे चांगले परिणाम मिळू शकतात? आपल्या वर्तनात कुठल्या गोष्टींचा आपण समावेश केला पाहिजे? हो, निश्चितच. जसं मी म्हणतो की पहिल्यांदा सेवाभावी वृत्ती बाळगायला, अहंकार सोडायला पाहिजे आणि त्याचबरोबर परोपकारी वृत्तीने आपल्या हाताखाली जी कामं करतात माणसं, त्यांचा सन्मान ठेवायला पाहिजे, प्रत्येकाशी प्रेमाने वागायला पाहिजे, दान द्यायला पाहिजे आणि नियमितपणा, शिस्तबद्धपणा, आपली चाकोरीबद्ध जीवन किंवा आपलं शिस्तबद्ध जीवन जेव्हा आपण जगतो त्यावेळी आपल्याला काही त्रास होत नाही. अनावश्यक स्पीड किंवा अनावश्यक मोहाच्या पाठीमागे लागलो की त्रास होतोच, तुमचा स्पीडच कट होतो. शनीचे खास करून परिणाम पोट आणि पायावर होतात, किडनीवर होतात आणि मज्जासंस्थेवर होऊ शकतात. एक प्रकारे आपण आपल्या आयुष्यात जितकी शिस्त लावून घेऊ, तितकेच शनीचे चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतील. अगदी बरोबर. आणि हे आपण सहज करू शकतो. जिथे-जिथे एक लक्षात घ्या, की तुम्हाला जिथे-जिथे मोह होईल, की मी इथे नियम तोडून काहीतरी वेगळं करायला जातो, तर तिथे तुम्हाला निश्चितच शनीचे परिणाम बघायला मिळतील. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ट्रॅफिकचा सिग्नल. सिग्नल मोडला की दंड बसतो. तसा तुमच्या आयुष्यात जे सिग्नल मिळतात त्याच्याकडे डोळसपणे बघणं आणि त्यानुसार योग्य आणि विवेकी पद्धतीने वागणं तुमच्या आयुष्यात शनीच्या प्रभावाला निश्चितच चांगलं करू शकतं. धन्यवाद सर. खूप छान माहिती आपण दिली. तुमच्याही आयुष्यातले शनीशी निगडीत, शनी ग्रहाशी निगडीत काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा किंवा ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांना तुम्ही नक्की संपर्क करू शकता. धन्यवाद. धन्यवाद.